नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शिवजयंतीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते। 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ आणि शहाजी राजेंच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी भोसले होतं। संपूर्ण देशात मुघलांची सत्ता होती त्या काळी शिवरायांचा जन्म झाला आणि त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला। महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती ही 19 फेब्रुवारीला असते। या दिवशी देशभरातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह असतो। छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती आज पूर्ण देशभरात साजरी केली जाते। यंदा 2026 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती साजरी केली जाते। राज्य सरकारकडून 19 फेब्रुवारी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एका सणाप्रमाणे साजरी केली जाते। या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन केलं जातं। दरवर्षी शिवप्रेमी मोठ्या आतुरतेनं आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट पाहत असतात। वैभव, शौर्य, दया आणि औदार्य यांचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 1870 पासून साजरी करण्यास सुरुवात झाली। सर्वात आधी पुण्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा केला। पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी आपल्या लाडक्या राजाची समाधी शोधून काढली। नंतर लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली। लोकमान्य टिळक त्या काळात जनतेला सोबत घेऊन ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देत होते। याचाच एक भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं। छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आणि शौर्य देशातील तरुणांना आणि जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहो यासाठी दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते। परंतु आता शिवजयंती फक्त देशातच नव्हे तर विदेशातही साजरी केली जाते। शिवाजी महाराजांचं पहिलं युद्ध। शिवाजी महाराजांनी अवघ्या 15 वर्षांच्या वयात हिंदू साम्राज्यासाठी पहिलं युद्ध लढलं। हिंदू संकटात असताना महाराजांनी आपली शूर कामगिरी दाखवली। शिवाजी महाराजांनी विजापूरवर हल्ला केला। कुशल रणनीती आणि गनिमी काव्याच्या युद्धात उपयोग करून त्यांनी विजापूरच्या आदिलशहाला मारलं। रायरेश्वर किल्ला स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदार आहे। याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली। ते फक्त 16 वर्षांचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ला स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदार आहे। याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती। ते फक्त 16 वर्षांचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्य तोरण बांधलं। हिंदवी स्वराज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांचा एक गट तयार केला, ज्याला त्यांनी मावळा असं नाव दिलं। छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते। महाराजांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला। त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावं लागलं। एवढंच नाही तर विजापूरला आदिलशहा आणि इंग्रजांशीही लढावं लागलं। 1674 मध्ये रायगडमध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतिशील प्रशासन स्थापन केलं। त्यांनी युद्धशस्त्रात अनेक नवनवीन शोध लावले आणि गनिमी कावा युद्धाची एक नवी शैली शिवसूत्र विकसित केलं। त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय व्यवस्था आणि न्यायालयीन शिष्टाचाराचं पुनरुज्जीवन केलं। त्यांच्या जीवनशैलीवर आधारित अनेक पुस्तकं आणि चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळ्या शैलीत सादर केली गेलेत। छत्रपती शिवाजी महाराजांवर आतापर्यंत 60हून अधिक पुस्तकं लिहिली गेलेत। ही पुस्तकं केवळ मराठीतच नाही तर इतर भाषांमध्ये देखील उपलब्ध आहेत।
काही उत्तम साहित्य म्हणजे आग्र्याहून सुटका, आज्ञापत्र, शिवछत्रपतींचं चरित्र, राजा शिवाजी, शिवराय, गड आला पण सिंह गेला, उषक काल, श्रीमान योगी, कुलवाडी भूषण, शिवराय, छत्रपती शिवाजीरायांचं कष्टकरी मावळे, थोरले राजन सांगून गेले, शिवछत्रपती, शिवनामा, शिवभूषण, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य, राजा शिवछत्रपती अशी अनेक पुस्तकं आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू मार्च 1680च्या उत्तरार्धात हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला. छत्रपती शिवाजी महाराज ताप आणि अमांशानं आजारी पडले आणि 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचं निधन झालं. या अशा राजाला आमचा मानाचा मुजरा.